डेंग्यू, स्वाईन फ्लू आणि चिकनगुनिया सारख्या साथीच्या आजारांवर उपाययोजना करण्याची मागणी करत शिवसेनेनं चक्क रुग्णालाच महापौरांच्या दालनात आणलं। शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश कोठे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या शिष्टमंडळानं महापौर शोभा बनशेट्टी यांची भेट घेऊन निवेदन दिलं। यावेळी थेट साथीच्या आजारानं त्रस्त असलेल्या रुग्णाला ॲम्ब्युलन्समधून महापौरांच्या दालनात आणून साथीच्या आजाराची गंभीर स्थिती महापौरांना दाखवून देण्यात आली। सोलापुरात डेंग्यू, चिकुनगुनिया, स्वाईन फ्लूच्या साथीच्या आजारांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून पालिका प्रशासनानं आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालिका विरोधी पक्षनेते महेश कोठे यांनी केली। वेळ आली तर शिवसेना मागे हटणार नाही, अशी वेळ आली तर मनुष्यहानीचा गुन्हा दाखल आम्ही जरूर करणार आहोत। कारण शेवटी हा विषय गेली 3 महिने सोलापूरला सतावतोय आणि 3 महिन्यात जर एखाद्या रोगावर जर कंट्रोल आपण करू शकत नाही तर मला वाटतं ते आपलं अपयश आहे असंच म्हणावं लागेल। आणि त्यामुळे अपयश एकमेकावर नुसते खापर पडून त्याचा विषय संपणार नाही आहे। तर ह्याच्यावर कंट्रोल करण्यासाठी जे काही उपाययोजना करायचे आहेत ते करण्याचा शिवसेना भाग पडेल एवढा मी निश्चित त्या ठिकाणी सांगतो। या प्रसंगी शहर प्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, नगरसेवक अमोल शिंदे, नगरसेवक राजकुमार हंचाटे, अमर पाटील, विष्णू कारंपुरी, विजय पुकाळे, महेश धाराशिवकर, तुकाराम मस्के यांची उपस्थिती होती।